ताई, उठलं की सुटलं झालं. किती दिवसापासून आपण बघायलो आपली सासू नुसतं बिमार पडत राहिली. कोण करावं बरं यायचं एवढं? एक तर आपल्याला आपल्या लेकराचं सुधारणा गेले पहिले. या नवऱ्याचे डब्बे सकाळी उठा, लेकराला शाळेमध्ये नेऊन सोडा, सगळं करा. तू खरंच बोलायलीस बघ शिल्पा. हेच व्हायला रोजच्या रोज. त्याला चहा द्या, त्याचं हे दाबून द्या, त्याचं ते दाबून द्या, त्याला आंघोळ टाका. यांना पद्धतशीर आंघोळ वाढून द्या, कमी तेलाचं, कमी मिठाचं, कमी सगळ्या गोष्टी करून द्या. वेगळं जेवण बनवून द्या. आपलं जेवण वेगळं बनवा, लेकराचे डबे वेगळे, यांचं जेवण वेगळं. तरीही ताई, मी तुम्हाला पहिलेपासून म्हणू लागले, तुम्ही सवय नका टाकून देऊ हे सगळं रोज करायची. त्यांनी त्यांच्या लेकीकडे गावाकडे गेले नसते का त्या? मला तर काही सुधारणा गेले बघ शिल्पा. आता एवढ्या दिवसापासून ह्या बिमार आहेत म्हणल्यानंतर यांना बघायला पाहुणे पण येतील, त्यांचं करा आता. मी तर रोजचं हे शेड्यूल फॉलो करू करू ताई ना कामवाली बनले बघा. थोडंसं आराम करावं म्हणलं की लेकरं येतात. हे सासू बिमार पडली तसं तर डोक्याला लई ताण झालाय बघ शिल्पा. लेकीला बोलून घ्यावं, कोण करेल इथं रोजच्या रोज सगळंच करा यायचं. ऐक शिल्पा, आपण एक काम करू दोघे जणी. 8-10 दिवस तू तुझ्या आईकडे जाऊन राहा, 8-10 दिवस मी माझ्या आईकडे जाऊन राहते. ताई, तुम्ही बरोबर बोलल्या बघा. हा शिल्पा, आपण तसंच करूत बघ. आता आज उद्यामध्ये 1-2 दिवसामध्ये नंदनबाई पण आपल्या घरी टपकते. कोण करावं तिच्या लेकराचं, आपल्या लेकराचं, तिचं? ताई, तुमचं बोलणं मला पटायले बघा. वहिनी, खुशाल का वहिनी? बऱ्या आहात का? आतापर्यंत तरी चांगली होते, आता चांगली नाही. हो पिंकू ताई, आम्ही बरे आहोत, सगळे बरे आहेत. तुम्ही बरे आहात ना? या की ताई, बसा की. पिंकू ताई, तुम्ही आणि ताई बसा, मी दोघींसाठी चहा घेऊन येते. हो हो वहिनी, ठीक आहे, मी आईला भेटून येते अगोदर. मी तर दोन्ही बहिणीला किती चांगले समजत गेले, पण माझ्या आईविषयी काय काय बोलत आहेत माझ्या बहिणी. शिल्पा, तुला काय झालं एवढं शॉक व्हायला? ताई, आपण किती वेळचं काय काय बोलत आहोत, यांनी जर ऐकलं ना आणि सांगितलं ना तर संध्याकाळी माझी तर बँडच वाजते बघा. हे खूप रागीट आहे, तुम्हाला माहित आहे ना ताई? हो ग शिल्पा, मला पण वाटायला आपण दोघीजणी खूप जोरात जोरात बोलत होतो. काय ऐकायला गेलं की काय की आपल्या नंदनबाईला जाऊन सांगायचे वेळ सासूबाईला, नाहीतर एवढं करून काय फायदा. नशिबाला सुना आणि लेक चांगलं राहणं लय मोठी गोष्ट असते बाई. कसं सांगू माझ्या लेकीला आणि माझ्या लेकाला की मला कसं व्हायलंय ते. काय काय दुखते माझं, कोणी काळजी घेना. बरोबर यायला वाटते माझ्या बायका चांगल्या आहेत, आईची काळजी घेतात माझ्या. घंटा झालं शिल्पाला मी म्हणलं होतं, अगं शिल्पा मला थोडंसं गरम पाणी करून आणून दे ग, थंड पाणी सहन होईना गेलंय मला. कोणी नसते बाई कोणाचं, लेकीला झळा पोहोचतात माईच्या आणि माईला लेकीच्या, दुसरं कोणी कोणाचं नसते. लेक बायका आलं की बदलतात, माईला बघत नाहीत. उठू पण वाटणं चाललंय मला, एवढे गुडघे दुखायले तर माझे. कसं उठून बसू मी, नुसता त्रास व्हायलाय मला. किती माझी आई घर 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 फिरते, इकडं तिकडं, याला बघा त्याला बघा, दादाच्या लेकराला बघा. आज माझी आई पडून आहे. अशी माझी आई पडून कधीच राहत नाही. काय माहिती काय दुखायले की माझ्या आईचं. असो, मी रडणं बंद करते, नाही तर आई खूप रडेल मला बघून. मी हसत खेळत जाते आईजवळ. आई, ए आई. कोण? माझी पिंकू आली वाटते मला बघायला, माझं लेकरू. बाई पिंकू, ये माझ्याजवळ. काय झालंय आई, तुझा चेहरा काऊन पडलाय? बघ मी किती वेळची तुला आवाज द्यायला, तू झोपली होती की काय आहे की? अगं नाही ग बाई, गोळी घेवावं म्हणलं. शिल्पाला थोड्या वेळापूर्वी पाणी सांगितलं होतं मी गरम आणून दे म्हणून, ती विसरली की काय आहे की? असा जो चेहरा काऊन पडलाय आई, वेगळीच दिसायलीस बघ मला तू. किती खराब झालीस ये. गेल्या वेळेस मी आले होते तेव्हा तरी मला जरा बरी दिसू लागलीस, नुसती खराब झालीस बघ तू आता. काय सांगू ग पिंकू, कोणी काळजी घेत नाही ग तुझ्या म्हाताऱ्या माईची. लय दैना होते ग इथं. पण आई, मी जेव्हा बहिणीला कॉल करते, बहिणी मी येऊ का थोडे दिवस, तुम्हाला त्रास होत असेल आईचं काही करण्यासाठी, तर नको म्हणतात मला त्या. वेडीच आहेस ग बाई तू पिंकू. कोणत्या भावजयाला वाटते ग ननंदनं येऊन इथं घरी आमच्या वावरात, त्यांनी त्यांचं राज करावं म्हणून? तुझ्या भावजया का तुला लय चांगल्या वाटतात की काय ग पिंकू? आई, तू आता मला सांगायलीस म्हणून समजलं, नाही तर मी बहिणींना दोघींना पण खूप चांगलं समजायचे. काय सांगू ग बाई तुला कथा माझी. उठायला होत नाही मला, संडासला पण जायला होत नाही मला. धरून धरून जाते. परवाच्या दिवशीच मी पडले असते तर तुला आज माझा चेहरा दिसला नसता ग पिंकू. आई, तू असं बोलू नको बरं. धडधड व्हायले माझ्या काळजामध्ये. काय झालं तुला? तुझं अजून आयुष्य खूप मोठं आहे. तुला आमचे सगळे लेकरांचे, नातवांचे, सगळ्यांचे लग्न बघायचे. तर कोणाला मरायची इच्छा असते ग बाई? मला का जगू वाटना की काय? तू सांग बरं. किती फिरत गेले मी, इकडं जाय तिकडं जाय, आत्याकडं जाय तुझ्या. जसं मला पायाची बिमारी लागली, घराच्या बाहेर, माझ्या रूमच्या बाहेर पण निघायला जमना गेले मला. काय सांगू तुला माझा त्रास काय व्हायलाय ते.
असं अचानक एवढं कसं दुखायलंय बरं तुझं आई? मागच्या महिन्यामध्ये मी आले होते, चांगलं चलू फिरू लागलीस की बरं तू. आता काय एवढं दुखायलंय तुझं? सोनम तरी जरासं बघते मला, ती पण तेवढी चांगली नाही. शिल्पा तरी एवढी खराब आहे बाई, तुला काय सांगू मी. घंटा 2 घंटे झाले तिला मी गरम पाणी मागितलं होतं. तिला माहित आहे बरं मला थंड पाणी पियाला सांगितलं नाही डॉक्टरनं, बिमार पडेल मी अजून. आई, वहिन्याचा काही दोष नसते. भाऊ चांगले पाहिजे, लेक चांगला निघला पाहिजे. लग्न झाले की भाऊ लेक बदलतात आई. हो बाई, मला वाटलं नव्हतं असं होईल म्हणून. काय सांगू तुला मी, जीवनाची कथा झाली ग माझ्या. एवढं मोठं घर माझं, प्रॉपर्टी माझी, काय करू आज मी. मला दुःख कमी आहे का या गोष्टीचं? जाऊ दे पिंकू बाई, जाय तू किचनमध्ये. तुझ्या वहिनी आता तुला चहा आणून देणार नाही का? आणि माझे पाय एवढे चांगले राहिले नाही की तुला मी काय करून बिरून खाऊ घालू चांगलं चुंगलं. खाया पियाचं जाऊ दे आई, खाया पियाचं काय नंतर बी खाईल मी. तुझी तब्येत बघून मला लय टेन्शन यायलंय बघ तुझं आता. पिंकू, त्यांना का म्हातारपण येणार नाही की काय ग? आज माझे दिवस आहेत, उद्या त्यांच्यावर बी दिवस येतीलच की ग. जाऊ दे बाई, तू टेन्शन घेऊ नको. तू तुझ्या लेकराचं बघ, तुझ्या घरच्या नवऱ्याचं, सासू सासऱ्याचं बघत जाय तू. माझं टेन्शन घेत जाऊ नको जास्त. माझं टेन्शन घेत जाऊ नको आई, माझ्या घरचे माणसं लई चांगले आहेत बघ. हो बाई, तुझं तरी चांगलं आहे म्हणून मला बरं वाटायलंय, नाही तर तवाच मरून गेले असते मी. तुझं चांगलं नसलं असतं तर राहून काय फायदा ग माझा. लेकं तसे, लेकीचं जर चांगलं राहिलं नसतं तर मला किती वाईट वाटलं असतं ग. पिंकू ताई, तुम्ही इकडेच बसल्या का तेव्हापासून? काय म्हणता छोट्या वहिनी, काय झालं? ताई, मी चहा बनवला होता, मला वाटलं हॉलमध्ये बोलवावं तुम्हाला. आई झोपल्या असतील, आईला कशाला डिस्टर्ब करावं. वहिनी, तुम्हाला माझ्या आईने 1-2 घंट्यापूर्वी गरम पाणी द्या म्हणून बोलली होती. तिला गोळ्या घ्यायच्या होत्या. थंड पाणी तिला सांगितलं नाही डॉक्टरने घेण्यासाठी. तर तुम्ही माझ्या आईविषयी एवढा निष्काळजीपणा करायला तुम्ही तिला 1 ग्लासभर पाणी आणून देऊ शकत नाही? ताई, एवढे ब्लेम करू नका. रोज तुमच्या आईचं आम्हीच करतो. तुम्ही आज आल्या म्हणून बोलून दाखवायला का आम्हाला? रोज तर तुमच्या आईचं आम्हीच करतो दोघी जणी. तुमचं काय 4-8 दिवसाला येता म्हणून तुम्हाला नवल वाटते त्या गोष्टीचं की माझ्या आईचं सगळं करावं, मागे पुढं फिरावं माझ्या आईच्या. आमच्या दोघीला काय एकच काम असते की काय? सगळंच बघावं लागते. तुमच्या आईला 2 घंटे लागतात सकाळी, ते तुमची आई सांगत नाही तुम्हाला दोघी जणी करतात माझं ते? तुमच्या भावाला तर ऑफिसला जाताना रोज डबा पाहिजे, कधीतरी कॉम्प्रोमाइज करतात का ते? उशीर झाला गड्या शिल्पाला, समजून घ्यावं एखाद्या वेळेस. तिला पण असते आईचं काम, तिला पण लागते, लेकरू पण परेशान करते तिला. अगं शिल्पा, मी तर तुला फक्त गिलास भरून गरम पाणी मागितलं होतं ग. मी माझ्या गोळ्या घेतल्या असत्या माझ्या हातानं कशा बशा. वहिनी, असे दिवस सगळ्यांवर येतात हो. तेवढं हडतूळ करत जाऊ नका माझ्या आईला. माझ्या आईचा स्वभाव खरंच खूप चांगला आहे पहिलेपासून, हे तुम्हाला पण माहिती आहे. जाऊ द्या ताई, आम्ही कितीही करू तुम्हाला विश्वास नाही बसणार. याच्या व्यतिरिक्त मी काही नाही करू शकत. मी फक्त तुम्हाला चहा झाला म्हणून बोलवण्यासाठी आले होते. चला हॉलमध्ये चहा पिऊयात. परत तुमची आई म्हणेल माझी लेक येऊन 2 तास झाले, तिला चहा पाणी कोणी विचारलं नाही अजून. राहू द्या बहिणी, मी माझा चहा गरम करून पिते. तुम्ही त्रास नका घेऊ माझ्या काही पण खाण्यापिण्याचा. मी फक्त आईला भेटण्यासाठी आले. आई, तू थोडंसं पड, मी तुला काहीतरी खायला घेऊन येते. आणि तुझ्या गोळ्या घ्यायच्या राहिल्यात ना, खूप वेळ पण होऊन गेलाय. गरम पाणी घेऊन येते तुला मी ग्लासामध्ये. तू थोडंसं पड तोपर्यंत, मी येईपर्यंत. नाही ग पिंकू, झोपलं तर बसता येणार गेले, बसलं तर उठता येणार गेले. मला लय त्रास व्हायलाय बघ. मी बसूनच राहते, तू काहीतरी मला थोडंसं खायला घेऊन ये, कमी तिखट आणि गरम पाणी घेऊन ये, मी गोळ्या घेते. तू नाराज होऊ नको पिंकू, मी चांगली आहे, मी ठीक आहे. तू आलं की मला बरं वाटते बघ खूप. आई, मी माझ्या सासरी खूप निवांत राहायचे. मला नेहमी वाटायचं की दोन्ही माझ्या बहिण्या खूप चांगल्या आहेत, माझ्या आईची खूप सोय घेतात. असो, राहू दे पिंकू, घरघरची कथा आहे ग ही आजकालची. सगळ्यांसोबतच असं घडते आणि माथार पण सगळ्यांवरच येते ग बाई. आई, तू बस, मी आलेच बघ. ताई, या पिंकीची हिंमत तर बघा. सासूच्या समोर मला म्हणाली माझ्या आईने तुम्हाला पाणी किती वेळापूर्वी सांगितलं होतं, तुम्ही अजून आणून दिलं नाही माझ्या आईला पाणी गोळी घेण्यासाठी गरम करून. शिल्पा, वेळानं का होईना, तू पाणी नेऊन द्यायला पाहिजे होतं ना ग सासूला. हो ताई, मी नेऊनच देणार होते. काय माहिती मी विसरून गेले. माझ्या आईचा फोन आला आणि मी विसरून गेले पाणी नेऊन द्यायचं. नाहीतर रोज आपण करतोच ना त्यांचं उठ बस. चहा नेऊन ठेवलाय हॉलमध्ये, त्यांना प्यायचं असेल तर पितील, ना तर थंडा होईल, नंतर गरम करून पितील. मी बोलवायला गेले होते आईच्या रूममध्ये. शिल्पा, थोडंफार का होईना करावं लागते. नंदन सासू आहेत ते, त्यांचा अधिकार पहिला या घरावर बनतो. अधिकार माय फूट करत बसतील, खात बसतील. मी काय नोकर आहे की काय म्हणलं तेव्हा नेऊन द्यायला? माझा पण जीव आहे की नाही. आता तर जाऊ दे, एवढे दिवस करायचे, आता तर करत पण नाही. बघा काय बघायचं त्यांना, ते घेऊन जाईल आपल्या माईला आपल्या सासरी. हो, नाही तर बघा ना, करून ते करून माझ्याच डोक्यावर आलं की नाही. 1 दिवस पाणी दिलं नाही तर. आणि हो, तसं बघायला गेलं ना ताई, तर आपल्याला म्हणणार पण नाहीत कधी तुम्ही सासूचं केलं म्हणून. शिल्पा, जाऊ दे, जास्त डोक्याला टेन्शन घेऊ नको. जेवढं होईल तेवढं कर. नाही ताई, मी आजपासून नाही करणार. मला काही पण म्हणू कोणी पण, मला काही घेणं देणं नाही आता यांच्याहून. शिल्पा, तुला काय वाटलं मी का सुखा समाधानानं करायला सगळं हे सासूचं? नाही, असं काही नाही बघ. लग्न झाल्यानंतर पण हिने मला खूप त्रास दिलेला आहे, मी पण त्रास करणारच ना.
म्हणून तर तिने सांगितल्यानंतर कमी तेल टाका, कमी मसाले टाका, काही करायचं नाही. सगळं आपल्यासोबत जे जेवण बनते ना तेच बनवून द्यायचं मथारीला जेवण. इथे काय नोकर बसलेत की काय यांचं कामं करायला? आणि हो शिल्पा, मी तुला आज सांगते, हे सगळं हिचं करण्यामागे एक उद्देश आहे माझा. या थेरडीकडे प्रॉपर्टी लय आहे, घर बीर सगळं, गाड्या बिड्या सगळ्या प्रॉपर्टी हिच्याच नावावर आहेत. सासरी भावानं सगळं हिच्याच नावावर करून गेलाय ते. काय बोलतात आई? सगळी प्रॉपर्टी हे घर बीर आपल्या नवऱ्याच्या नावावर, कोणाच्याच नावावर काहीच नाही, सगळं सासूबाईच्या नावावर आहे. तेच ना, नवऱ्याचा तर असा राग येते धरून कुट्टा वाटते याला. काही कमाई केलं नाही, काही नाही, जे पण आहे ते मायबापाच्या नावावर होतं. त्याचं काय होय की नव्ह की? असो, जाऊ द्या. सासू काय आज आहे आणि उद्या नाही. सासू गेल्यानंतर कोण बघायला नंदनला? ती येते तरी का नंतर, नाही नसल्यानंतर? शिल्पा, तुला आता समजलं का? त्याच्यामुळेच मी शांत बसले. काय भांडण बिंडण करू नको. नंदन काय म्हणले तर ऐकून घे, सासूचं पण ऐकून घे. लग्न झालं तसं याच्यामुळे तर मी सहन करता आले. मला का बोलायला जमत नाही की काय? सासूबाईनं काही सांगितलं तुला जर काही करून देऊ वाटत नसेल ना, सकाळचं शिळं पातं रात्रीचं तिला नेऊन द्यायचं. तिला काय कळालंय म्हातारीला शिळं होय की काय होते, थंड होते? फक्त तिनं काम सांगितलं ना, ऐकत जा. भले तुझा मूड नसेल ना तरी पण नेऊन द्यायचं. आपटायचं तिचं ताट नाही तर गिलास तरी. काय करावं बाई, आता आले नशिबी तर करावंच लागणार आहे शिल्पा आपल्या. पण ताई, खरंच मला माहिती नव्हतं आपल्या नवऱ्याच्या नावावर कोणतीच प्रॉपर्टी नाही आणि सगळी प्रॉपर्टी सासूच्या नावावर आहे. सासरा सगळं सासूच्या नावावर करून गेलाय ते. शिल्पा, तू तर आता आलीस, 4-5 वर्ष झालं. मी 15 वर्षापासून कसं सहन करायला सगळं यांचं. जाऊ दे, तुला तरी काय रूल माहित आहेत या घरची. तू तर आता आलीस. काय करताय बहिणी? आता किचन मध्ये दुसरं काय करणार ताई? स्वयंपाकाची तयारी चालली आता संध्याकाळची. बरं बरं, तुम्ही थोडं साईडला व्हा. मला आईला थोडंसं काहीतरी गरम करून द्यायचं. उपमा वगैरे करून देते आणि तिला गरम पाणी नेऊन देते मी. किती वेळचं सांगितलं होतं वहिनी, तुम्ही तरी नेऊन द्यायचं ना गरम पाणी आईला. हो ताई, मी तर कामातच होते. शिल्पाला सांगितलं होतं पण शिल्पा म्हणली मला आठवण नाही राहिली ताई. माझ्या आईचा फोन आला होता, तिची तब्येत ठीक नाही, ती पण विसरून गेली. हो वहिनी, तिची पण तब्येत ठीक नाही. थोडं लक्ष देत जा ना माझ्या आईवर. माझं येणं होत नाही नेहमी. मी घेऊन जाते बोलले तर तुम्ही सगळे नको पण म्हणता मला. तिने तुम्हाला सगळे काम सांगितलं पण नसतं. तिला पायानं चालता येत नाही, उठता पण येत नाही, बसता पण येत नाही. टोंगळे सुजलेत तिचे, कॅल्शियम नाही तिच्या अंगामध्ये. सॉरी ताई, पुन्हा अशी चूक होणार नाही. वाटल्यास तुम्ही आईला विचारा, आम्ही सगळं करतो की नाही टायमिंगवर ते. आई, तुझ्याकडे सगळं असून तुझी अशी अवस्था बघून मला खूप त्रास व्हायलाय बघ आज. तायडे, तू असं का बोलायलीस ग? आज तू माझा भाऊ असून तुला भाऊ म्हणायला लाज वाटायली दादा मला. बाई, तू शांत बस बरं. ताण घेऊ नको जास्त डोक्याला. तू शांत राह. तू शांत बस आई, मला आज बोलू दे. खूप दिवसापासून, खूप वर्षापासून मला हे बोलायचं होतं, पण काय करू, हे दुखणं तुझ्या मागचं पाठीमागचं जातच नाही ना. पण झालं तरी काय? मला कोणी काही सांगेल का? मला कळाल्याशिवाय कसं कळेल की चुकलं काय होतं माझं ते? अरे दादा, तुझ्या म्हाताऱ्या माईला आज हालता येत नाही जाग्याहून. 2 माणसं लागायला त्या इकडचं तिकडं न्यायला. हो तायडे, पण आम्ही करतो ना आईचं. वा दादा वा, शिळं अन्न देऊन तू आईचं करतोस? शिळं मी समजलो नाही तायडे, काय म्हणायचं तुला? अरे दादा, जेव्हा मी येते ना तेव्हाच मी आईला गरम दुरम करून खाऊ घालते, नाहीतर एरवी. पिंकूबाई, तू शांत बस ग. जाऊ दे, सगळ्याच्या नशिबाला येते ग म्हातारपण. सगळ्याला सहन करायचं, सगळ्याला याच्यातून जायचं आहे. आई, तू आज काही जरी म्हणलीस ना, मी शांत नाही बसणार. आज मला बोलायचं आहे दादाला, भले हा शेवटचा दिवस का होणार माझा या घरी. मग दादा, तू तर दिवसभर ड्युटीवर असतोस, तुला माहिती आहे का छोटी बहिणी आणि मोठी बहिणी आईसोबत कसा बिहेव करतात ते? तुला तर माहित आहे दादा आईचा स्वभाव. काही जरी दुखलं, काही जरी झालं तरी आई सगळं चांगलं आहे म्हणूनच सांगते पहिलेपासून. पण आता या महिन्यामध्ये, 1 महिन्यापासून त्या साईडच्या विमला काकू मला सांगू लागल्या, ह्या दोन्ही बेमान वहिन्या यांना का आई नाही की काय? माझ्या आईसोबत असा वागणूक केली त्यांनी 1 महिन्यापासून. चकुले, शांत बसले का? कोणी कोणाचं नसतंय ग. म्हातारपण येते तेव्हा आपलं आपलंच बघावं लागते सगळं. कोणी नसतात ग लेक. दादा, आज माझ्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी फक्त तुझ्या आणि तुझ्या बायकोमुळे आहे. शिल्पा तर आता आली 4-5 वर्षापूर्वी. आज मला दोघी पण भाऊजांचा खरा चेहरा ओळखायला आला दादा. मला तोंडातून शब्द काढून एकीला वहिनी पण म्हणून वाटना गेले. लाज वाटायली माझ्या भावाच्या बायका आहेत म्हणून या, आणि तू भाऊ आहेस म्हणून. तुझ्या डोळ्यामध्ये माती पडली की काय दादा? 1 महिन्यापासून तुझी बायको माझ्या आईला शिळं अन्न खाऊ घालायली 2 टाइम. काय? तू खोटं बोलायलीस पिंकू. आमच्या घरामध्ये येऊन भांडण लावून देऊ नको माझ्या बायकोसोबत तू. अरे, तुझ्यामध्ये हिंमत आहे तर बोलव तुझ्या बायकोला. शपथ घाल म्हणा दोन्ही लेकरांची तिला. शिळं अन्न खाऊ घालायली की नाही 1 महिन्यापासून ती माझ्या आईला. शकुले, शांत बस ग बाई. जाऊ दे, खाऊ घातला असेल त्याने मला, जाऊ दे. तायडे, मला खरंच माहिती नव्हतं ग. आई, तू 1 महिन्यापासून शिळं अन्न खायला सकाळ संध्याकाळ तुला गोळ्या घ्यावे लागतात. तू एकदा पण मला काहून नाही सांगितलं आई तू? जाऊ दे बापू, बायका आल्या की तुम्ही सगळं बदलल्या. माईला विसरून गेल्या र. माईनं तुमच्यासाठी काय काय केलं, कसं कसं केलं ते. हा, जायला माझ्या बाथरूमला पण जाता येत नाही, एवढी अवस्था बेकार झाली तिची. जाऊ दे छकुले, नशिबामध्ये असेल माझ्या. माझे कर्म असतील ग तसे. मी काय करू आता? मरण पण देना गेले देव मला. कशी बशी जगायलो.
तसं म्हणू नको ए आई, कोण आहे तुझ्याशिवाय मला तू गेल्यानंतर? बघ ना, तू असतानाच भाऊजे असं करतात माझ्यासोबत, तुझ्यासोबत किती गलत व्यवहार केलाय त्यांनी. दादा बोलव तुझ्या बायकोला, आजपासून त्यांना वहिनी मी कधी नाही म्हणणार. शकुले बाई शांत बस ब, घरामध्ये भांडण नको ग मला. अगं माझे राहिलेच किती दिवस ग. सोनम, ए सोनम, काय झालं, काय म्हणता? काम आहेत मला, आवाज द्यायला काय झालं तुम्हाला? घे तुझ्या मायबापाची आणि तुझ्या भावाची सगळ्याची शपथ, तुझ्या खानदानची. घरातलं किराणा सामान अन्न का तुझ्या बापाच्या घरून यायला की काय? जे माझ्या आईला एका महिन्यापासून तू शिळं अन्न खाऊ घालायलीस. मी नाही खाऊ घातलं तुमच्या माईला शिळं अन्न. खोटं का बोलायला माझ्यावर? खोटे आरोप का टाकायला तुम्ही सगळेजण? एवढं तुमच्या माईचं करून ते धरून सकाळ संध्याकाळ त्यांना उचलून घेऊन जा, घेऊन या, बाथरूमला न्या, आंघोळ टाका त्यांना, आणि असे खोटे आरोप का माझ्यावर? बस करा सुमन मॅडम, बस करा, खूप झालं. या आग लावणाऱ्या छोट्या नंदनबाई तुम्हीच राहिल्या होत्या बोलायचं मला. आता बोला तुम्ही. सोनम, तोंड सांभाळून बोल, ती माझी बहीण आहे. आम्हाला माहित आहे आमची बहीण कशी आहे ती. उद्धट नाही ती, कधी एक कोणाला बॅक आन्सर पण नाही करणार ती कोणत्या गोष्टीचं. तुला समजायला मला उशीर झाला आणि माझी चूक झाली. दादा बायकोचा लाड करावा, पण एवढा पण नाही की तुझ्या आईला तिने मान सन्मान नाही द्यावा. आज बारी माझ्या आईवर आली, उद्या तुमच्यावर यायला काही वेळ लागणार नाही. कर्माचे चक्र हे सतत फिरत असतात. ए बस करा सगळेजण, भांडण करू नका. माझ्यासाठी शिळच अन्न होतं ना, काही दुसरं तर दिलं नव्हतं ना? खाल्लं मी, जिवंत आहे ना आज घरामध्ये. कोणत्या मातीची बनलीस तू आई? कोणत्या मातीची बनलीस तू? आई आज तू बोल, मला ऐकायचं आहे. हे खरं आहे का? तुला वहिनीने दिलं होतं का शिळं अन्न? हो जाऊ दे, दिला असेल ग, स्वयंपाक झाला नसेल. नाहीतर एरवी तर काळजी घेतात ना माझ्या त्या दोघी जणी. या वयामध्ये शिळं अन्न सहन होत नाही. तुला माहिती नाही का सोनम? हे काय गरज होती तुला आईला शिळं अन्न द्यायची? आणि तुम्हाला कामच काय असतात दोघीला दुसरे? जाऊ दे दादा, तुला बोलून तरी काय फायदा? बाई मी पण तेच म्हणाले, सगळ्यांवरच ही वेळ येते ग. जाऊ दे, आज माझ्यावर आहे, उद्या तुमच्यावर सगळ्यावरच येणार आहे ते. तुमच्यासोबत एवढं कधी चुकीचं वागले नाही आई मी, जे तुम्ही तुमच्या लेकाला आणि लेकीला माझ्याविषयी लावालाव्या करून द्यायला, भांडण लावायला नवरा बायकोमध्ये आमचं तुम्ही. माझ्याच आईचं खाऊन माझ्याच आईसोबत असं वागायला तुम्हाला लाज वाटत नाही का वहिनी? अहो मी तर कधी 15 दिवसाला, एका महिन्याला फक्त माझ्या आईला भेटायला येते. माझी आई नसेल ना, या घराचं तोंड पण बघणार नाही मी. तुला सांगितलं नाही मी पिंकू, वनवास तर झालाय ग माझा. जाऊ दे, खाण्यापिण्याविषयी झालाय, सगळ्या गोष्टीविषयी वनवास केलाय आहे ना माझा. आज मला लाज वाटायली बहिणी. तुम्ही पण एक स्त्री असून एका स्त्रीचं तुम्ही दुःख नाही समजू शकल्या. माथावर पण तुमच्यावर पण येणार आहे, तेव्हा तुम्हालाही माझ्या आईचे दिवस आठवतील. आई तायडे, मला माफ करा ग. कदाचित मी पण लक्ष नाही दिलं माझ्या आईवर. मला वाटायचं सोनम आणि शिल्पा करत आहेत आईचं सगळं. तुला जास्त ब्लेम नाही करत रे दादा मी. तू काय सकाळ संध्याकाळ आईला विचारायचा, जेवलीस का, तब्येत कशी आहे, बरं वाटायला की नाही, तुला डॉक्टरकडे न्यायचंय का? पण मला असं वाटायला वहिनीकडे बघून यांना आई नाही वाटते. खरंच आई, चुकलं माझं. मी तुमच्यासोबत असा व्यवहार नाही करायला पाहिजे होता. माझी आई समजून मी तुमची सेवा करायला पाहिजे होती. वहिनी, कदाचित एका महिन्यापासून तुम्ही माझ्या आईची चांगली काळजी घेतली असती ना, तर कदाचित माझी आई आज चालू शकली असती चांगल्या प्रकारे. आता तिच्या अंगामध्ये कॅल्शियम बिलकुलच नाहीत, कालच डॉक्टर बोलले आम्हाला. नको नको आई, तुला मी आता ठेवत नाही. माझ्या सासरचे सगळे लोक चांगले आहेत, तुला मी तिकडे घेऊन जाईल. नको नको, मी बघितली भाऊ भाऊजायाची काळजी तुझ्याविषयी कशी आहे ते. तुझी प्रॉपर्टीची वाट बघायला ते सगळेजण. फक्त प्रॉपर्टीचं काय आहे ग पिंकू? यांचीच आहे, यांना देणार आहे मी नंतर. माझं दुसरं कोण आहे गणगोत मला देण्यासाठी? आणि गणगोताला मी काय म्हणून देऊ? 2 लेकं आहेत माझे, नातू आहेत माझे, 2 सुना आहेत माझ्या. पण मला जेव्हा गरज होती माझ्या सुनांची करायला, माझ्या सुनांनी माझं हवं तसं नाही केलं ग पिंकू. आणि माझा काही राग पण नाही सोनमविषयी. कदाचित ती तिच्या ठिकाणी बरोबर होती. पण हो, मी श्राप देत नाही, पण कर्माचे चक्र सगळ्यांवरच फिरतात. आज माझ्यावर बारी आहे, उद्या तुमच्यावर पण येऊ शकते. त्याच्यामुळे माणसाने माणसाशी नीट वागावं, प्रामाणिकपणाने. चुकी तर मी केली आहे, होत असेल तर प्लीज मला तुमची मुलगी समजून माफ करा प्लीज. माफ करणारी मी कोण आहे ग सोनम? तो बसलाय की बरी सगळ्यांचे चांगले आणि वाईट कर्म लिहून घेण्यासाठी. मी कोण आहे? पण हो सनम, मला एक गोष्ट नेहमी आठवत राहील. म्हातारपणामध्ये पैशापेक्षा, प्रॉपर्टीपेक्षा प्रेम महत्वाचं असते आजारी माणसाला. कोणत्याही माणसाने कधीही पण दुसऱ्याच्या मजबुरीचा आणि नाजूकपणाचा फायदा कधीही घेऊ नये, कारण ती वेळ घुमून फिरून आपल्यावर पण कधी ना कधी येतेच. मित्रांनो, तुम्हाला आमची आजची स्टोरी कशी वाटली कमेंट करून तुम्ही आम्हाला नक्कीच कळवा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. प्लीज कमेंट करायला विसरू नका तुम्ही. अजून एक गोष्ट मित्रांनो, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आजारी सासूसोबत असं कोण कोण वागलं आणि त्यांना त्या गोष्टीचा पश्चाताप आहे, प्लीज तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये ही गोष्ट कळवू शकता. आम्ही वाट बघू तुमच्या कमेंटची.